गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवारांच्या पाठीशी पंकजा मुंडे आता उभा राहिले आहेत। लक्ष्मण पवारांविरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल होणं हे अविश्वसनीय असल्याचं त्या म्हणाल्या। या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचे निर्देश आपण दिल्याचं देखील पंकजा यांनी बीडमधील जाहीर कार्यक्रमात सांगितलं। काही दिवसांपूर्वी गेवराईत अतिक्रमण हटवताना बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली होती। त्यानंतर लक्ष्मण पवार यांच्यावरती हा गुन्हा दाखल झाला। यानंतर गेवराईत बंदही पाळण्यात आला। अजूनही इथं वातावरण तणावाचं आहे। दरम्यान सखोल तपासानंतरच पवारांवरती कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। असा गुन्हा दाखल झाला असता की एखाद्या महिलेला छेडताना किंवा विनयभंग करताना वाचवलं म्हणून त्या माणसाला मारलं असतं, जसं ते म्हणले 302 दाखल झालं असतं तरी चाललं असतं। पण लक्ष्मणांना कुणाला अवमान करतील, कुणाला जातीवाचक शिव्या देतील किंवा कोणाच्या एखाद्या स्त्रीच्या बाबतीत असं काही करतील हे त्यांना सांगायची गरज नाही। त्यांच्या मनाला आज काय आत्मा होती त्याची मला पूर्ण कल्पना आहे। मी इथे आता ह्याच्यासाठीच आले। माझं याच्यापूर्वी SP शी बोलणं झालं। मी मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर एक गोष्ट टाकलेली आहे।